अशा गोष्टी दिसतात. त्या प्रकारचा हा संपूर्ण किट प्रत्येकाच्या शरीरावरती बघायला मिळतो आणि इथे मैदानामध्ये हे सगळं वातावरण बघता असं वाटते कोणतं तरी मोठी टेनिस बॉल क्रिकेटची टुर्नामेंट ऑल इंडिया लेवलची आहे की काय. आणि लॉफ्ट केलं चेंडूला, यावेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, मिडविकेट मधून धावत येत आहेत चेंडूवरती, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावात सुद्धा धावून कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये हवेमध्ये काही दमटपणा असतो, त्यामुळे चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर पाठवणं तेवढं सोपं राहत नाही. आणि असं असताना सिंगल डबलने मॅचला पुढे नेण्याचा आतापर्यंत प्रयत्न होतोय. 4 चेंडू झाले, 4 धाबा धावफलकावरती. अरमानसाठी हा चेंडू यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटमध्ये जाऊन हा लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु मिस टाइम. कदाचित बॅटवरती चेंडू जास्त हावी झालाय, बॅटचा फेस जो आहे तो जास्त ओपन राहिला, त्यामुळे सिंगल धावच मिळते. स्वप्नीलसाठी हा चेंडू, स्वप्नीलने गॅप मधून चेंडूला पाठवल्या, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू निघून चाललाय कवच सीमारेखा पार. चौकार. षटक संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती. स्वप्नीलच्या बॅटमधून येणारा जो काही शेवटचा चौकार होता, त्या चौकाराने धावफलकाला गती दिली आणि यावेळेला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मागे निघून गेला. शॉर्टस्टॉपला चेंडू आलेला, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न जलद गतीने आणि 2 धावा कंप्लीट. क्या बात आहे. नजर हटी दुर्घटना घटी, त्यातली काहीशी कहाणी इथे बघायला मिळाली. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आणि खूप चांगला प्रेझन्स ऑफ माइंड तिथे दाखवला दोन्ही खेळाडूने आणि 2 धावा अर्जित केल्यात या चेंडूवरती. प्रथमेशने मिळवली विकेट. अरमान थोडासा घातक वाटत होता, परंतु त्याला दुसऱ्याच चेंडूवरती माघारी परतवलाय. पहिला विकेटचं पतन, पहिला हादरा टीम 48 कॅपिटल संघाला. संघटना रजिस्टर आयोजित MH48 वसई RTO प्रीमियर लीग पर्व 4 आपण बघतोय. या 4थ्या पर्वामध्ये आपण सकाळी त्याचा शुभारंभ सोहळा पार पडला होता. तर सन्माननीय पाहुणे जे उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते हा सोहळा संपन्न झाला होता, त्यांचा शुभ सन्मान आता केला जातोय. या प्रसंगी उपस्थित असलेले मोटर वाहन निरीक्षक आता श्री प्रवीण कोटकर साहेब जे आता उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान वरती केला जातोय. रईसभाई उपाध्यक्ष आहेत, त्यांचे शुभ हस्ते आपण बघतोय. कोटकर साहेबांचा विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्वाचा वेळ साहेबांनी या स्पर्धेसाठी दिलाय आणि त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. प्रवीण कोटकर साहेबांचा इथे सन्मान आपण बघतोय हा व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार अशी ही शाल, त्यानंतर या स्पर्धेचं आपण पाहिलं तर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यामुळे आपण विशेष सन्मान आपण बघतोय. कोटकर साहेबांचा इथे सन्मान आपण व्यासपीठावरती केला जातोय. टाळ्यांचा गजर एकदा होऊ द्या. मोटर वाहन निरीक्षक सन्माननीय श्री प्रवीण कोटकर साहेबांचा इथे सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मॅच चालू राहणार आहे, त्यामध्ये आपण अजून एक सन्मान व्यासपीठावरती घेतोय.
व्यासपीठावर उपस्थित अजून एक मान्यवर आणि मोटर वाहन निरीक्षक अर्थात IMB सौ उज्ज्वला देसाई मॅडम उपस्थित आहे. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्वाचा वेळ त्यांनी देखील या सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिलेला आहे. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. या संस्थेचे अध्यक्ष आपल्या श्री रघुनाथ कालबाडीजी आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठ आहे त्या दिशेने यायचं आहे. बघा अतिथींचा सन्मान करणं हे आपल्या आद्य संस्कृतीत राहिले. अतिथी देवो भव जसं म्हटलं जातं. आज महत्वाचा वेळ नक्कीच आपण दिले तर आपला या सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. श्री राजेश परदेशी साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्याबद्दल आपण बघतोय उज्ज्वला मॅडम देखील उपस्थित आहे. त्यांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मोटर वाहन निरीक्षक सौ उज्ज्वला देसाई मॅडम जे इथे उपस्थित आहेत हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. हा शुभ सन्मान व्यासपीठावरती उज्ज्वला मॅडम यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ कालबाडीजी आपल्याला विनंती आपण मुख्य जे VIP डाईस आहे तिथे आपण यावं. त्यानंतर आपण व्यासपीठावरती अजून एक शुभ सन्मान करतोय. IMB अर्थात मोटर वाहन निरीक्षक सन्माननीय श्री राजेश परदेशी सर जे आता उपस्थित आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. संस्थेचे अध्यक्ष श्री रघुनाथ कालबाटेजी यांचा शुभ हस्ते हा सन्मान विशेष सन्मान परदेशी सरांचा हा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार अशी ही शाल मायेची उबदार अशी ही शाल पुष्पगुच्छ नेहमीच या पुष्पगुच्छाप्रमाणे टवटवीत राहावं असं पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण आणि श्रीफळ देव सन्मानित करण्यात येते. या स्पर्धेची गोड आठवण आपल्या जवळ कायम राहावी. आपण अजूनही काही शुभ सन्मान घेणार आहोत. पण मॅच ऑन आहे थोडस आपण त्या ब्रेक मध्ये हा शुभ सन्मान घेतो. आपण समोरच्या कक्षा दिशेने जाऊया. तिथे इंद्रजी मोरे समोरच्या कक्षामध्ये. धन्यवाद सर. आणि तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात होतीये. स्वप्नीलसाठी हा चेंडू होता शरीरापासून जास्तच लांब आणि अवे फ्रॉम द बॉडी. त्याला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय तोपर्यंत वाईट चरपणे एक धाव येते. अतिरिक्त धावाने षटकाची सुरुवात. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग इनफिल्ड मध्ये बघायला मिळाली. स्वप्नील थोडीशी सावध सुरुवात म्हणावी लागेल. खूप वेळ झाला स्वप्नील त्या मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न जरूर करतायत परंतु फटके काही कनेक्ट होत नाहीयेत ज्या फटक्यांची अपेक्षा आहे. धावफलकावरती धावा एका धाव्याची 15वरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक खूप चांगलं राहिलं. ज्या वेळेला प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती आले होते विथ कंट्रोल त्याने गोलंदाजी केली आणि ती गोलंदाजी धावांना कुठे ना कुठेतरी थांबवण्यासाठी मदतगार राहिली आहे. मंगेशचा पुढील चेंडू पुन्हा एकदा खडेखडे खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉलचा दूरपर्यंत संबंध नाही असं काहीच चित्र परंतु यष्टिरक्षकाने केलेल्या चुकीमुळे चेंडू 22 चरपाने एका धावेसाठी जातोय आणि सिंगल येते. 5 षटकांची मॅच आहे. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये किमान 40-45 या धावांचा तरी विचार केला जाईल. ज्या वेळेला पहिली बॅटिंग आणि पहिली मॅच असेल. लॉप केला ऑन साईडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्यांनी सोडलाय झेल. चेंडू खाली आले होते परंतु ऑस्ट्रेलियन पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न जो आहे तो थोडासा अंगलट आला आणि स्वप्नीलला जीवनदान मिळाले. या वेळेला अशा प्रकारे झेल सुटणं म्हणजे खूप मोठी संधी आणि ज्या वेळेला एखादा फलंदाज कधी झेल सुटतो त्यावेळेला त्याचा आत्मविश्वास हा द्विगुणित नव्हे तर 5 ते 10 पटीनं वाढत असतो. आता त्याचा फायदा नुकसान किती होतंय त्याची सुद्धा चर्चा करणार आहोत. त्या अगोदर 2 धावा चपळाईने धावून पूर्ण केल्या गेल्या. 1 शॉट फक्त एकच धाव असेल. एक शॉट आहे आणि
आमच्या तितके चलाक पंच आहेत, त्यांची नजर ही तितकी तीक्ष्ण आहे आणि त्याने एक सांगितलं धीरज पाटील सरांनी की इथे 1 रन शॉट आहे, एक धाव त्याच्यामध्ये कमी काउंट केली जाईल, भले तुम्ही 2 धावा कंप्लीट केल्या असतील. 5 चेंडूचा खेळ आणि 18 धावा दाखल करतात. 18 ऑन स्कोरबोर्ड, 3rd ओव्हर इन प्रोग्रेस, ज्याची चर्चा चालू आहे. 40-45 अशा धावांपर्यंत जाण्यासाठी जे मोठे फटके येणं आवश्यक होते, जितके ब्लास्ट होणे आवश्यक होते, ते आतापर्यंत झालेले नाहीयेत. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांब आणि फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग. 3रं षटक संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 वरती 1, 48 कॅपिटल. झेल सुटून चौकार आला आणि त्यामुळे या 4 धावा पुन्हा एकदा बक्षीस रूपाने स्वप्नील अजून एक जीवनदान मिळतंय. जणू काही स्वप्नीलचा दिवस असावा. सलमान गोलंदाजी मार्क वरती आहे. आतापर्यंत 3 षटकं खूप चांगल्या रीतीने पार पडली आणि 4थ्या षटकामध्ये हाणामानी करण्याचा जो काही अप्रोच आहे, जी काही मानसिकता आहे, ती कायम ठेवली आहे आणि ठेवणं गरजेचं सुद्धा आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेळीच टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला शरीराच्या दिशेने आणि तो आल्या कारणाने ऑकवर्ड पोझिशन मध्ये आले स्वप्नील. असं असताना चेंडू आणि फळीचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. जोपर्यंत राईट कनेक्शन होत नाही तोपर्यंत राईट धावा येणार नाहीयेत. मग त्या चौकार असो, षटकार असो किंवा अजून काही. चेंडू उंच हवेमध्ये गेलाय, खूप मोठी उंची गाठली आहे, क्षेत्ररक्षक दुरून येत आहेत, तोपर्यंत 2 धावा सहजरितीने पूर्ण केल्यात. प्रयत्न चालू आहेत, परंतु सकाळचं सत्र या मैदानाचा ज्या ज्या खेळाडूंना अनुभव आहे, या मैदानावरती खेळण्याचा, या मैदानाच्या वातावरणाचा, तो मात्र फलंदाज किंवा तो गोलंदाज किंवा तो खेळाडू सकाळी सत्रामध्ये किती धावा येतात किती नाही याची सर्व त्याला माहिती असेल. लेग फ्लिक करण्याचा प्रयत्न, पायावरच्या चेंडूला पाठवून दिलं. यावेळेला लॉंग ऑन मध्ये ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि जोपर्यंत तो फेकी करेल तोपर्यंत 2 धावा सुद्धा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. कॅच वरती जाणं गरजेचं होतं कारण खूप जवळ कॅच होता. मॅचच्या जास्त जवळ राहायचं असेल, मॅचला तुम्हाला कन्फर्म विजय मिळवायचा असेल आणि तुमचा विजय तुम्हाला पहिल्या चेंडूपासून दृष्टिक्षेपात आणायचा असेल तर मात्र अशा प्रकारच्या अटेम्प्टला सोडून चालणार नाहीये. यावेळेला आडवा बॅटनं क्षेत्ररक्षक आहे का तिथे? नाही, क्षेत्ररक्षक नाहीये आणि यावेळेला स्क्वेअर लेगला जाणार हा अतिसुंदर चौकार स्वप्नीलच्या बॅटमधून.
खेळ झाल्याने 5 चेंडूच्या समाप्तीनंतर दापलकरची धाव आहे 30-30. लॉस ऑफ 1 विकेट. स्वप्नीलची बॅट आता हळूहळू चमकायला लागली आहे. यावेळेला रिव्हर्सचा अटेम्प्ट. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवरती आले सिंगल. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरची धाव आहे 31-31. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. तीन धावा धावून पूर्ण केल्यात. इथे सकाळचा जो वॉर्मअप असतो, कोण जर का सकाळी धावण्यासाठी जात असेल, वॉकला जात असेल, जेवढी मेहनत नाही करत तितकी मेहनत आता इथे फलंदाजाने केली. येस, 1 शॉट. एक धाव. पुन्हा एकदा शॉट आहे. आता 2 धावा. फक्त 2 धावा आहेत. बघा, या शॉर्ट रनचा सुद्धा एक वेगळा किस्सा आहे. आता तो आपण काढतो तेव्हा आपल्याला कळतो नाही कळतो माहित नाही, परंतु पंचाने दिल्यानंतर आपण त्याच्यावरती बोलण्यासाठी जरूर जातो की मी इथे नाही तिथे लावली होती. चला, पंचाने निर्णय दिलाय, आपण आपल्या पोझिशन मध्ये यायचंय. 2 धावा आहेत आणि 2 धावांनी धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलंय. 3 धावाची मेहनत जरूर झाली, परंतु आता 2च धावा मिळत आहेत, त्यामुळे थोडेसे निराश जरूर असतील, परंतु येणाऱ्या काही चेंडूंमध्ये तुम्हाला मोठे फटके मारून त्याला कव्हर करावा लागेल. प्रथमेश तितक्या सहजतेने जाऊ देणार नाहीयेत, कारण प्रथमेशने या अगोदर खूप चांगली गोलंदाजी केली आणि इथं काय घडलं, तुझा मी येतो मी आलो तुझा, अशाची कहाणी. आणि अशामध्ये कुणाला एकाला मैदान सोडावं लागतंय.
आता इथे 2 चेंडूसाठी तयार नाही. 34 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. चांगली गोलंदाजी. प्रथमेशचे कौतुक करावे तितकं कमी आहेत. कारण प्रथमेशने जी काही पहिल्या षटकामध्ये चुणूक दाखवली होती आणि त्यानंतर त्याच्या खांद्यावरती दिलेला विश्वास त्याला सार्थ ठरवलंय. फुलटॉस लाभ केला मिड विकेट मध्ये चेंडू नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. तोपर्यंत एक दुसरीचा प्रयत्न 2 धावा जवळजवळ कंप्लीट. चेक पुढचा मॅच जो आहे सुपर जायंट्स आणि रॉयल इंडियन्स दोन्ही टीम टॉस साठी आपण रेडी राहा, तयार राहा. जो टॉस का बॉस आहे त्या दिशेने यायचं आहे. सुपर जायंट्स आणि रॉयल इंडियन्स हे दोन्ही संघ. ओ टू कमेंट बॉक्स. टॉप एज चेंडू हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, फलंदाज बाद. प्रथमेशचं यशस्वी षटक संपन्न. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 36 धावा दाबल करतात 37चं लक्ष. काही शुभसन्मान पुन्हा एकदा व्यासपीठावरती घेतोय. त्यानंतर पुढचा मॅच पुढचा सामना जो आहे दोन्ही संघांना विनंती आपण टॉस साठी या. व्यासपीठात उपस्थित मोटर वाहन निरीक्षक सन्माननीय श्री किशोर इंगळे साहेब जे आता उपस्थित आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्वाचा वेळ त्यांनी देखील या दिलेला आहे, तर त्यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. रघुनाथ काळबाडे जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इंगळे साहेबांचा सन्मान व्यासपीठावरती हा केला जातोय. हा शुभ सन्मान माहिती उबदार अशी शाल परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटनेचे अध्यक्ष आपण श्री रघुनाथ काळबाडेजी यांच्या शुभ हस्ते इंगळे साहेबांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. धन्यवाद सर. महत्वाचा वेळ आपण आजच्या सकाळच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दिलाय. त्यानंतर मोटर वाहन निरीक्षक सन्माननीय श्री अविनाश ककड सर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. 37 टार्गेट. हा सन्मान इथे केला जातोय. पुढच्या सामन्याचा नाणेफेक देखील केली जाणार आहे. त्याच्या अगोदर आपण अविनाश काकड साहेबांचा हा सन्मान व्यासपीठावरती केला होता आणि याचा सन्मान करण्यासाठी संदेश ज्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये फार महत्वाचा रोल ज्यांनी अदा केलेला आहे त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानंतर आपण पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. सुपर जायंट आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रॉयल इंडियन्स. आपण दोन्ही टीम कॅप्टन कर्णधार आपण या. टॉस करण्यासाठी आपण रघुनाथजी कालपाटे आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेक केला जाईल. बरोबर टॉस का बॉलच्या दिशेने आपण या. सुपर जायंट्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर रॉयल इंडियन्स या दोन संघादरम्यान हा टॉस नाणेफेकीचा कॉल जातो ते. नाणेफेकीचा कॉल केला जातोय. दोन संघ सुपर जायंट्स आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर रॉयल इंडियन्स आणि सुपर जायंट यामध्ये होतो नाणेफेकीचा कॉल. एलसीचा कॉल आणि टॉस जिंकलाय, हेड आलाय. रॉयल इंडियन संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय आपल्याकडे प्रथमतः फिल्डिंग करण्यात येईल. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा किती उत्सुकता होती आपल्याला
किती दिवस काउंट डाऊन चालू होतं या स्पर्धेचं? 1-2 महिने आमचे संयोजक संदेश जाधव, तसे कालपाटे साहेब आणि रईसभाई यांनी अतिशय मेहनत करून आमच्या RTO प्रीमियर लीगला उच्च स्तरावर नेलं. तसंच गेली 3 वर्ष, हे पर्व आता 4थं, आणि गेली 2 वर्ष आम्ही उपविजेता राहिलोय. आता तसंच यामध्ये आता आपण प्रोग्रेस करू असं तर मला वाटतं. म्हणजे गेल्या वर्षीचं जे हुकलेलं विजेतेपद यावेळेला पटकावण्याचा प्रयत्न तुम्ही करणार. आता आपण कर्णधाराच्या दिशेने जाऊया. सुपर जायंट्स पहिले बॅटिंग करायची आहे, पूर्ण टीम रेडी आहे, तयार आहे? टीम पूरी रेडी है हमारी और मोटिवेशन भी हाई है. ग्राउंड पे 100% देने का कोशिश करेंगे और बाकी तो खेल है. इस टूर्नामेंट के बारे में आप क्या कहेंगे? 4 साल से हमारे संदेश दादा, रईस सचा, कालपेटे सरांनी जे मेहनत केली आहे ते दिसते आपल्याला. ते 4 वर्षापासून जे वर्ष वाढतील आपल्याला चांगलं दिसते. नक्कीच दोन्ही खेळाडूंना देऊया शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक या सामन्यासाठी असणार आहे. तर 2 संघामध्ये नाणेफेकीचा गोल झालाय, सुपर जायंट्स आणि रॉयल इंडियन्स. रॉयल इंडियन्सनं नाणेफेक जिंकले, टॉस जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पण आपण जाऊया, पुढचा इनिंग ही महत्वाची आहे. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपण जाऊया. त्याच्या अगोदर आपण विनंती करतोय की सन्माननीय उज्ज्वल भावसार सर, मोटर वाहन निरीक्षक भावसार साहेब, आपल्याला विनंती, आपण जे मुख्य व्यासपीठ आहे, VIP डायस आहे, तिथे येऊन आपण आसन सवायचंय. थोडासा ब्रेक नंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडंसं हलकासा बदल होईल, जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पण एक गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. RTO प्रीमियर लीग पर्व 4थ्या मध्ये होईल. झाल्यात 37 करायचं आहे. पंचाकडे इशारा आलाय. सलामी जोडी मैदानावर सज्ज रियाज आणि दुसऱ्या बाजूला सलीम आणि पहिलं षटकाधारी अरमान. बिलकुल अरमान लेके सब लोग आए हैं. या पर्वाला जिंकण्याचं स्वप्न घेऊन प्रत्येक जण या मैदानावरती आलाय आणि बघूया ते स्वप्न कुणाचं आज पूर्ण होते. रॉयल इंडियननं म्हटलं होतं की गेल्या वर्षी आम्ही सेकंड वरती होतो, आज फर्स्ट वरती जायचं आहे. पण त्यासाठी तुम्हाला फर्स्ट क्लास खेळायचं आहे. फर्स्ट क्लास तुम्हाला खेळायचं आहे. फर्स्ट क्लास खेळलं तर विजेतेपद तुमच्या दिशेनं येऊ शकतं. मॅच ऑन. 30 बॉल 37 रन. ऑफ स्टंपच्या 5 चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू केला, पाठला केला जातोय. क्षेत्ररक्षण होत असताना एक धाव या चेंडूवरती पूर्ण. हो, एक धाव एक धाव महत्वाची, एक रन महत्वाची आहे. कंपल्सरी चेस आहे. धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे आणि तो धावांचा पाठलाग करताना एक धावेचं मोल, एक रनचं मोल, तेही महत्वाचं आहे. काही शुभ सन्मान देखील आहेत त्या दिशेने. आपण मॅच देखील तितकाच महत्वाचा आहे. पहिला सामना स्टार्ट करायचा आहे, सुरुवात करायची आहे. या पहिल्या सामन्यामध्ये ती नाईट रायडर्स आणि 48 कॅपिटलाइज करावा लागणार आहे. दुसऱ्या बाजूला नाईट रायडर्स आहेत, सवारी करण्यासाठी रायडर रेडी आहेत, पण कॅपिटलाइज तुम्हाला करायचं आहे. अरमान ज्यांच्या टी शर्ट वरती नंबर 1 आहे, पहिल्या क्रमांकाची ओव्हर जे हाताळत आहेत, पण 1 नंबरची गोलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. फक्त वेळ जास्त जाऊन देऊ नका. वेळही तितकाच महत्वाचा आहे. 5 षटकांचा मॅच, 5 षटकांसाठी असलेला जो वेळ, त्या पर्याप्त वेळेमध्ये सामना पूर्ण करायचा आहे.
मी म्हटलं ना अरमान आहे, अरमान आहे, अरमान लेके सब कुछ आहे, सब लोग आहे. नंबर 1 ज्याचा टी शर्ट वरती आहे अरमानच्या पहिलं षटक जो हाताळतोय त्याला माहिती आहे जबाबदारी मोठी आहे, जिम्मेदारी बडी आहे और ये जिम्मेदारी को निभाना आहे. जबाबदारी मला निभावायची आहे. ज्यावेळेला माझ्या हातामध्ये चेंडू दिलाय तो विकेट मला घ्यायचंय, गडी मला बाद करायचं आहे. म्हटलं ना विकेट घ्यायचंय, गडी चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. शेवटच्या क्षणी चेंडूवरती बोट फिरली, वेग कमी केला, कटही झाला चेंडू. डॉट बॉल, छोटी धाव संख्या है. ये टोटल बड़ा नहीं है, टोटल बड़ा नहीं है, लेकिन बैटल बड़ा हो सकता है. बैटल मोठं होऊ शकतं. छोटा टोटल बडा बॅटल हा मॅच होऊ शकतो. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. रियाज आणि सलीम ही जोडी मैदान. चर्चा झाले मध्ये, आवाजही आलाय, टाळ्यांचा आवाजही आलाय नाईट रायडर्स कडनं, टाळ्यांचा आवाज आलाय. आता बघूया टाळ्यांचा आवाज 48 कॅपिटल कडनं येतोय का. पहिले 3 चेंडूचा खेळ झालाय. कॅपिटल कडनं टाळ्यांचा आवाज येणार होता, आवाज येणार होता. हातात चेंडू निसटलाय, श्वास रोखला गेला होता. सासे गले में किती आणि तो श्वास रोखला गेला असताना आपण जर पाहिलं तर आता खेळही रंगामध्ये आलाय. अरमाननं प्रयत्न केला होता, कव्हरला क्षेत्ररक्षक होते, त्याच्या हातून जेल निसटलाय, संधी निसटले. पण हे सगळं होणार, जेल सुटणार, खाली पडणार, खालीवर मॅचही होणार. पण मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करायचंय. स्ट्रायकरला फलंदाज कट केलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 2 फलंदाज आहेत. रियाज, क्षमता रियाज कडे पण आहे. सलीम त्याला साथ देतोय. त्याने जबाबदारी या 2 खेळाडूंना निभावायची आहे. चांगला स्टार्ट द्यायचा, 37चा पाठलाग करायचा आहे. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात त्यांना करून द्यायची आहे. पॅटेमध्ये गेलं, थोडंसं बघितलं बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने केलं. कव्हरला जोपर्यंत फील्ड करतील एक धाव या चेंडूवरती पूर्ण. अरमानचं पहिले षटक संपले. पहिल्या षटकात धावा आहेत आपण 3 पाठलाग आहे 37चा. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मध्ये 34 करायचे. कुठे जाऊ नका पात्रा. आरटीओ प्रीमियर लीग काही सन्मान व्यासपीठावरती केले जातील. धन्यवाद डीजे. काही सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक सन्माननीय निलेशजी जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रीतमजी वाघ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करेल की आपण सुद्धा मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत आरटीओ प्रीमियर लीगच्या वतीनं. तर नासिरबाईंना विनंती करेल की आपण या. नासिरबाईंच्या शुभ हस्ते निलेशजी जगताप साहेब यांचा यथोचित सन्मान. भाऊसार साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचंय. भाऊसार साहेब आपणास विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हा. हा विशेष सन्मान, विशेष अतिथी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक निलेशजी जगताप सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान श्री राहुलजी भिवसाणे सर यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेल रईस भाई यांना की आपण हा सन्मान करायचा आहे. राहुलजी भिवसाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. राहुलजी भिवसाणे सर आपण या. आपला यथोचित सन्मान रईसभाईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय. संघटनेचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. थँक्यू सो मच भिवसाणे साहेब. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. त्यानंतर पुढील सन्मान हा विशेष सन्मान विशेष अतिथींचा. भावसर साहेब यांना विनंती की आपण या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. भावसर साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी विनंती करेल कळपेटे साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. भावसर साहेबांची उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय.
वेळ या स्पर्धेला त्यांनी सुद्धा दिलाय आणि त्याचा विशेष सन्मान कालबेडे साहेबांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद सर. पुढे एकदा आपल्या मनापासून आभार. थँक्यू सो मच. यापुढील सन्मान आपण ब्रेकमध्ये घेणार आहोत. घेऊयात एक धन्यवाद. आपण सन्मान देखील फक्त एक सन्मान वाघ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि वाघ साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल वाघ साहेबांना की आपण या आणि या सन्मानाचा स्वीकार करावा ही आपणास विनंती. कालबेडे साहेबांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. विशेष अतिथींचा विशेष सन्मान आणि जसं मगाशी सरांनी म्हटलं की अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासण्याचं कार्य संपूर्ण आमची परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना या ठिकाणी करते. आरटीओ प्रीमियर लीगच्या वतीनं हा झालेला विशेष सन्मान. धन्यवाद वाघ साहेब. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण सुद्धा दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. संपूर्ण संघटनेच्या वतीनं आरटीओ प्रीमियर लीगच्या वतीनं धन्यवाद. वोटी कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. मॅच देखील रंगामध्ये आलाय. 2 लागोपाठचे 2 विकेट घेतलेत. स्वप्नीलला पाहिलं तर हे दुसरं षटक हाताळताना 2 विकेट. डब्ल्यू हा पटका खेळायचा प्रयत्न होता. हॅट्रिकच्या मोक्यावरती स्वप्नील होते. चांगली गोलंदाजी म्हणून म्हटलं ना, जसं भरजी मोरे यांनी उल्लेख केला होता, नारिंगी ग्रामस्थ क्रीडांगणाचं मैदान सकाळचं सत्र मॉर्निंग सेशन आणि त्या मॉर्निंग सेशन वरती खेळपट्टी थोडंसं मॉइश्चर नरम पण असतो. त्या मॉर्निंग सेशन मध्ये गोलंदाजाला मदत होत असते. बॉलर थोडंसं हवी होत असतात आणि तेच गेले कित्येक वर्ष पाहिलंय. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की सकाळच्या सत्रामध्ये जो मॅच येतोय तो मॅच कसा खेळावा, पण तो लो स्कोरिंग गेम असतो. लो स्कोरिंग गेम, हाय व्होल्टेज ड्रामा नेहमीच या मैदानानं पाहिला आहे. हाय व्होल्टेज ड्रामा ऑन इथे. आता सांगितलं ड्रामा ऑन आहे. हाय व्होल्टेज ड्रामा ऑन. एक गाणं घेऊया आणि येऊया पुन्हा एकदा, कारण मॅच ही ऑन आहे. तीन विकेट आतापर्यंत घेतल्या. सेकंडला नवीन फलंदाज मोबिन. न्यू फलंदाज मोबिन. दुसऱ्या बाजूला रियाज आहे. पण काय स्वप्नीलनं स्वप्नवत कामगिरी केलेली आहे. स्वप्नील करतोय फुलफिल विकेटचा. फुलफिल करतोय. पुढे एकदा ग्राउंड गोलंदाजच्या डोक्यावर चेंडूला केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता थोडस सांभाळून जसं मराठीमध्ये म्हण आहे ना, एकदा का दुधानं तोंड फोडलं ना का माणूस ताक पण फुकून पितो. आता मागे विकेट गेल्यात, गरीब बाद झाले, त्याच्यामुळे दुधानं तोंड फोडले. आता ताक पण थोडंसं फुकून पिण्याचा प्रयत्न नाईट रायडर करतोय. 48 कॅपिटलाइज केले त्यांनी. आता रियाजची बारी आहे. रियाज आपला खेळ उंचावलाय. चेंडू उंच गेलाय. उंच भारी घेतले. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पार. चौकार. चा पाठलाग करायचा आहे. 37चा पाठलाग करताना पहिल्या 2 षटकामध्ये 8 धावा आहेत. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 29 धावा करायच्या आहेत. पण शेवटच्या बॉलवरचा रियाज याने ठोकलेला चौकार पुढे एकदा मॅच मध्ये आलेली रंगत, मॅच मध्ये वाढलेली मजा जी आपण अनुभवतोय आणि ही खरी रंगत आहे. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4ची ही रंगत आहे
आणि या 30 रंगात आजमावण्यासाठी बघण्यासाठी प्रेक्षकही आले आहेत, मान्यवर देखील आलेले आहेत. मॅच सुरू आहे. नाईट रायडर्स आणि 48 कॅपिटल्स या दोन संघादरम्यान सुरू असलेला हा सामना पाहुण्यांचं स्वागत देखील केलं जात आहे. तिथेही आपलं लक्ष असणारा मॅच देखील पहिल्या रंगामध्ये आलाय. आरटीओ प्रीमियर लीग पर्व 4. स्कोर 8. 18 चेंडू 29 धावा. आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी दोन पर्याय होते बघा. 4 गोलंदाजाचा वापर तुम्हाला करायचा आहे, त्याच्यामुळे 4 गोलंदाजापैकी कुठला तरी एक गोलंदाज 2 षटकं हाताळणार आहे. आता ती 2 षटकं कोण हाताळणार याच्यावरती चर्चा झाली. टीम 48 कॅपिटल जे आहे त्यांना माहिती आपल्या या 2 पहिलं षटक हाताळलं अरमाननं 3 धावांचं, मागचं षटक आलं स्वप्नीलचं 3 विकेटचं 5 धावांचं षटक आले. त्याच्यामुळे हे षटक हाताळताना ते विचार करतायत की आता कुणाला हे षटक हाताळण्याची संधी द्यायची. अरमान ऑन स्ट्राईक. 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता. अरमान गोलंदाजीला आहे. सेकंडला मोबिन आहे. दुसऱ्या बाजूला रियाज वरती फोकस आहे कारण रियाजच्या बॅटमधनं एक चौकार आलाय. जास्त वेळ जातोय आणि या वेळाबरोबर तुम्ही जो मोमेंटम कॅच केलाय ना 48 कॅपिटलनं जो मोमेंटम कॅच केलाय ना तोही निघून चाललाय. क्रिकेटच्या खेळामध्ये मोमेंटमला फार महत्वाचं आहे, तो तुम्हाला कॅच करायचा आहे. आता बघा पेनल्टीचं देखील असं, पण ज्यावेळेला फुटबॉलमध्ये हॉकीमध्ये मिळते ना पेनल्टी तेव्हा खुश होतो. क्रिकेटमध्ये मिळाली का वाट लागतं. आणि असंही आरटीओ म्हटलं की पेनल्टी असते तिथे, त्याच्यामुळे पेनल्टी शब्द भरपूर ठिकाणी असतो. त्याच्यामुळे आता बघूया मॅच 18-29 मॅच. पहिला चेंडू निर्धाव पहिलाच. अरमानला चेंडू हातामध्ये देताना तेच आहे कारण हा बेस्ट बॉलर आहे आपला. 48 कॅपिटलला माहिती हा सर्वोत्तम गोलंदाज आहे, मग त्याच्या हातामध्ये चेंडू द्यायचा. मग त्यांच्याकडे तर गोलंदाज आहे तर बॅट्समन पण यायला हवा. बेस्ट तुमचा बेस्ट बॅट्समन कोण आहे? मोबिन आहे, रियाज आहे. रियाज नॉस्ट्रिक आहे. हो सुंदर गोलंदाजी. पहिला कटर होता, वेगवान होता, मिश्रण करतोय, विविधता आणतोय. सकाळी जसं मान्यवरांचं स्वागत करताना तो फुलांचा गुच्छ होता, त्या फुलांच्या गुच्छामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती, तसा हा गोलंदाज आहे ज्याच्याजवळ वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू आहेत. हा गुच्छाप्रमाणे आहे, हा वेगवेगळ्या फुलांचा गुच्छ आहे ज्याच्यावर स्लोअर वन आहे, कटर आहे, फास्टर वन आहे, आर्मर आहे. मी म्हटलं ना कटर आहे. हा चेंडू कटर आहे, त्याच्यामुळे हा फुलांचा गुच्छ आहे, तो फुलांचा सुगंध अरमानच्या या गोलंदाजीचा सुगंध दरवळतोय. आता चर्चा झाली मोबिनची, रियाची, काय करायचंय आणि काय करायचं नाहीये, क्या किया जाए और क्या नहीं किया जाए, इसके ऊपर चर्चा जारी है. लेकिन फिलहाल थोड़ी सी परेशानी वाली बात है, थोड़ा टेंशन वाला सीन आहे मैदानावरती. क्रॉस बॅटर फटका मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आता दुसऱ्या धावेसाठी नाही धावणार. रियाजना माहिती आहे की माझी इनिंग, स्वतःचं खेळणं, स्वतःच्या फटक्याला किती महत्व आहे या क्षणाला, त्याच्यामुळे स्ट्राईक वरती तो राहणार आहे. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचला 9 वरती आणि फक्त स्ट्राईक वरती राहून नाहीये, त्याला एरियल रूटनं स्ट्राईक करावी लागणार आहे. हवाई सफर त्याला करावी लागणार आहे, मोठे फटके खेळावे लागणार आहे. आणि आता हा मॅच चाललाय, हातातनं निसटतोय की काय. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14च्या बरोबर डबल 28 धावा करायच्या. 14 चेंडू 28 धावांची आवश्यकता आहे. काय चाललंय मनामध्ये भरपूर काही चाललंय, काय करायचंय काय नाही करायचंय त्याच्यावरती चर्चा चालले. बाहेरून पण भरपूर आवाज आल्यात, पण काय होतं की जास्त वेळा विचार केला तर गोंधळही होऊ शकतो, गोंधळ उडू शकतो. तसं आपण बघतो ना, एखादा फॉर्म भरण्यासाठी एक जण जो तज्ञ आहे त्याने भरला ठीक आहे, 4 जण सांगायला लागले का गोंधळ होतो. काय भरावा काय नाही भरू, नाही मॅन्डेटरी आहे काय मॅन्डेटरी आहे. ऑफस्टपच्या बाहेरचा चेंडू कव्हर सुटलाय. चेंडू साला बाउंड्री जवळ पाठला केला जातो. वाईट स्ट्रॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पोहोचल्यात. आज रियाजला पाहिला तर रियाजला जीवनदान लाभलेलं आहे. ज्या जीवनदानाचा किती फायदा इथून आवाज आलाय. कम ऑन रियाज, बिलकुल
दे घुमा के खेळणे काय ते सांगितलंय रियाजना. आवाज आलाय पण दुसऱ्या बाजूला अरमानही आहे. अरमान आहे. अरमान तितकाच चाणाक्ष गोलंदाज आहे. धावा फलकावरती झाल्या ते 11. 37 धावांचा पाठलाग केला जातोय आणि 37 धावांचा पाठलाग करताना हा शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील मिस केला. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आलाय. डॉट बॉल. हे षटक हे फक्त 3 धावांचं पहिले षटक आता होतं. 3 धावांचं 2 षटक हाताळली. अरमाननं विकेट भले नाही मिळाय पण कंजुशीवाली गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल अरमान हाताळलाय. 12 चेंडूचा खेळ आहे आणि 12 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. 12-26 धावा करायचे आहेत. एक सन्मान घेऊया की एक गाणं घेऊया? सन्मान घेतोय. धन्यवाद सर. आणि आता विशेष सन्मानाकडे आपण वळणार आहोत. रोहितजी मामडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल रोहित भाई सरकार यांना की आपण पुरोहित सरकार यांना की आपण समोर या. पुरोहित सरकार साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे रोहित मामडे साहेबांचा. रोहितजी मामडे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करावी आपणास विनंती. पुरोहित सरकार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. मी विनंती करेल रोहितजी मामडे साहेब आपण या. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. सर्व अतिथींचा या ठिकाणी आदरातिथ्य आपण होत असताना बघतोय. कोणत्याही अतिथींना इथे सन्मानाशिवाय खाली जाणे नाही आणि म्हणूनच आपण अनेक जितके पण इथे अतिथी उपस्थित झालेत किंवा या स्पर्धेसाठी ज्यांनी सहकार्य केलं योगदान दिलं त्या सर्वांचं आपण आदरातिथ्य होत असताना सन्मान होतोय रोहितजी मामडे साहेबांचा. हा एक विशेष सन्मान. थोड्याच वेळात ते सुद्धा आपल्याला इन ऍक्शन दिसतील आणि पुरोहित सरकार साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होत असताना धन्यवाद. आणि त्यानंतर श्री विनायकजी उगळे यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुरोहित सरकार साहेब आपण थांबायचं. आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. विनायकजी उगळे साहेब यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल कारण उगळे सरांची आता यानंतर मॅच आहे त्यामुळे त्यांचा सुद्धा आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. मायाची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ त्याचबरोबरीनं या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा यथोचित सन्मान केला जातोय विनायकजी उगळे सरांचा. धन्यवाद सर. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला आपण दिलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. समस्त आरटीओ प्रीमियर लीगच्या वतीनं परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटनेच्या वतीनं फक्त एक सन्मान घेतोय आणि त्यानंतर आपण समालोचन कक्षाकडे वळणार आहोत. सौ प्रियंका शिंदे भिवसाणे मॅडम या ठिकाणी आहेत. त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. सौ प्रियंका शिंदे भिवसाणे मॅडम काही हरकत नाही नंतर घेणार आहोत. मी विनंती करेल तुकाराम सर आपण चालू करायचं. थँक्यू. आपण विशेष अतिथीचा सन्मान देखील इथे करतोय कारण आज त्याचा उल्लेखही झालाय. सकाळचं सत्र होतं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तेही उपस्थित झालेत आणि त्याच्या येण्याने एक ऊर्जा आले. आता तिथे आलेली ऊर्जा मॅच मध्ये यायला हवी. खरं मॅच आता बघतोय आसिफ पहिले 3 चेंडू 2 धावा त्यांनी खर्च केल्यात. क्रॉस बॅटर फटका गॅप मध्ये चेंडू चालला मिड विकेटच्या रिदममध्ये क्षेत्ररक्षक आहे. उडी जाय चेंडू गेला बॉलच्या बाहेर. स्वीकार घेतोय. मी भारती पाटील मॅडम यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते सौ प्रियंका शिंदे भिवसाने मॅडम यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे आणि या सन्मान स्वीकारण्याची विनंती करेल प्रियंका शिंदे मॅडमना की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. विशेष सन्मान विशेष अतिथींचा सौ प्रियंका शिंदे भिवसाने मॅडम यांचा यथोचित सन्मान भारती पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते होत असताना आपण पाहू शकता आरटीओ प्रीमियर लीग ला 4 चांद लगावण्यासाठी हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय.
मॅच चालू आहे त्यामुळे घेऊन जातोय सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी तुकाराम मागेले सर. धन्यवाद. पुन्हा एकदा पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि त्यांच्या माहितीसाठी पहिला सामना रंगला. क्रॉस बॅट फटका बॅटच्या कडे लागला. स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षक मिड विकेटचं क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचला. एक धावा चेंडूवरती पूर्ण थोडंसं बंबल झालंय. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावायचा प्रयत्न होतो की नाही. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचेल तो 2-0-20. 20 धावा 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ आहे. 7 द्यायची आहे मैदानावरती आणि इथे खतरा देखील आहे. 7-17 7 आणि 17 एकमेकांना 7 द्यायची आहे. 17चा खतरा डोक्यावरती आहे. निर्धाव चेंडू आता 6 चेंडू आणि 17 धावा. पहिला मॅच नाईट रायडर वर्सेस 48 कॅपिटल. 36 धावा केल्या कॅपिटलच्या संघाने आणि रायडरला 37चं आव्हान ठेवलं होतं आणि ते पकडताना 4 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 2-0-20. 6 चेंडू 17 धावा पण होऊ शकतात त्या आत्मविश्वासाने खेळायचं आहे. एक ब्रेक मध्ये ऐकूया एक संगीत आणि येऊया. पहिली 6 बॉल. नहीं हो लागले पैसा पण ऐसा प्रीमियर लीग का खेळने को मिलेगा. आरटीओ प्रीमियर लीग सारखा 16 तुम्हाला कुठे खेळायला मिळणार. याच प्रीमियर लीग मध्ये तुमचा खेळ दाखवा. शेवटचे 6 चेंडू आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तौफिक. स्ट्रायकर एंडला फलंदाज रियाज. आणि रियाज जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना नाईट रायडर बिलकुल टायगर जिंदा आहे. मॅच ऑन आहे. 6 बॉल 17. जिथपर्यंत रियाज आहे आशा अपेक्षा सर्व काही जिवंत आहेत. उम्मीद की किरण है रियाज. कोलवटप्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने जातो. लांगॉनच्या क्षेत्रामध्ये बेगाने क्षेत्रक्षक पाठीमागे येऊन बॅकअप. वेळेवरती येऊन बॅकअप झाला. मोबाईलची बॅटरी लो झाली तर त्याला पॉवर बँक लागतो. तसा हा पॉवर बँक म्हणून मागे आलाय. यानं बॅकअप दिले. निरंजन यांच्याकडनं कॅश प्राइज झाले. रियाजच्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. आता बघा पैशाचं गाणं लागलं. पैसा आला. पैसा मला गाणा बराच वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल वेल टिपलाय झेल. झाले डीजेची वेळ. पेव्हलियन मधून यायचंय. वरती जायचंय सर्वांना. वरूनच फलंदाजीसाठी यायचंय. खाली कोणी थांबायचं नाही. जो फलंदाजी करणारा संघ आहे त्या संघाला विनंती आहे आपण पेव्हलियन मधूनच बॅटिंगसाठी यायचंय. कोणी खालून फलंदाजीसाठी यायचं नाहीये. आणि सकाळी ज्यावेळेला मॅच सुरुवात होणार ते 48 कॅपिटलचे जे मेंटॉर आहेत ना आमचे मित्र आहेत टुनटुन राम जे आहेत ना सकाळी टेन्शन मध्ये होते थोडे. आता त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आलाय पण तो स्माईल अजून तो क्लोजअप वाला नाहीये. थोडासा टेन्शनवाला आहे. तर कपाळावरती आठ्या पण आहे. 4 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. बिल्कुल स्माइल है लेकिन वो खुशी वाला थोड़ा खुशी. कभी खुशी कभी गम. सलमान ऑन स्ट्राइक. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. समोर खेळला डाऊन द ग्राउंड चेंडू चला बॉन्ड लाईन जवळ 1 2 3 डोकला 4 1 2 3 4 1 2 4 सौकार. मौका हसीन है रंगीन है आणि मॅच ही तसा रंगतदार रंग वाढवणारा रंग उधळणारा मॅच मैदानावरती चाललाय. इसलिए मैंने कहा था ना मेंटोर टुनटुन राम इनके चेहरे पे थोड़ी सी स्माइल है लेकिन अभी टेंशन है. लेकिन जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. तसा खेळ आहे मैदानावरती. कभी खुशी कभी गम. खिलाडी लगा रहे अपना दमकम दाखवणार. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 चेंडू मध्ये 11 धावा करायचे आहेत.
तीन बॉल 11. अजून मॅच फिरू शकतो. सलमान बिलकुल जिन्होंने थांबी है कमान. सलमान जिन्होंने कमान थांबी है. बघूया त्यांच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय. 3 बॉल 11. 3-11चा मॅच. पहिलाच मॅच रंगला आरटीओ प्रीमियर लीग. पहिला मॅच समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडू चल बॉल लाईन जवळ पाठलाग केला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक स्वप्नील पोहोचतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेताना विकेट आलाय. गाणं येणार आहे. समीकरण बघणं गरजेचं आहे. 2 चेंडूचा खेळ शिरकलेला आहे. स्कोरबोर्ड वरती धावा बघूया. धावा आपण बघतोय तर जाऊन पोहोचल्या 27. 2 चेंडू 10. 2-10. पहिल्या येणाऱ्या चेंडूवरती आता मोठा फटका पाहिजे. 2-10. मॅच पहा काय रंगलाय. 2-10 मॅच पहा काय रंगलाय. 2 चेंडू 10 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू केलाय. चेंडू चालू बॉन्ड लाईन जवळ. जोपर्यंत क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचा येतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 1 शॉट. याचा अर्थ एटीएम मध्ये केलं. डेबिट झाले 5,000. हातात आले 3,000. असा खेळ आहे. काही कॅश कमी येते कधी कधी एटीएम मध्ये गेलं का. तसं येतं. तुम्ही धावले 2 मिळाला 1 रन ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. 1 चेंडू 9 धावा. पण या मैदानाने एक मॅच पाहिलाय. 2015ला एक मॅच झाला होता. 1-8चा मॅच या मैदानानं पाहिलाय. 2-15चा मॅच देखील पाहिलाय या मैदानाने. आता इथे चमत्कारच काहीतरी घडू शकतो. 1 चेंडू 9 धावांची आवश्यकता है. एक चमत्कार इस मैच में जिता सकता है टीम राइट राइडर के लिए. ऐसे नहीं कि चमत्कार होते नहीं होते हैं, लेकिन बार बार नहीं होते. और यहां अगर चमत्कार होता है तो वो भी उसकी भी चर्चा होगी. 1 चेंडू 9 धावा. चमत्कार नाही होणाऱ्याची काळजी घेतली. चेंडू हवेत राहिलाय. बराच वेळ हवेत राहिलाय. आणि हा मॅच पहिला मॅच कॅपिटलाइज केलं. 48 कॅपिटलला पहिला मॅच जिंकलाय. अभिनंदन टीम 48 कॅपिटल. अनिलजी गीते सर, आपण कुठे असाल यायचंय. आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. श्री अनिलजी गीते